अहो असं काय करता? किती वर्ष आपण एकमेकांना ओळखतो सांगा मला. आणि हे काय मी पहिलं कर्ज घेतले का तुमच्याकडून? हा? अहो बोंबलताय कशाला? म्हणजे मी तुम्हाला बोंबलून सांगतोय की माझ्यावरती विश्वास ठेवा. थोड्या दिवसात मी तुमचे पैसे परत करतो. किती दिवसात? एक अहो एक नाही हो, 51 दिवसात तुमचे पैसे परत करतो. हा हा. बहिणींचं मंगळसूत्र, काय नशीब आहे माझं. एकदम वेळेत सापडलं. आता मला कुणाचीही मदत नको ना, चोरी करायला लागेल. हा? पण हे मंगळसूत्र इथे कसं काय सापडलं? कारण ते माझ्या नशिबात होतं. वा 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 वा. किमान 10 लाख रुपये तरी किंमत असेल शी. आणि ही चेन 10 लाखावरती बोनस. काय शोधतेस? मंगळसूत्र. मंगळसूत्र? हा, कुणाचं? ते मंजिरी मॅडम आहेत ना, त्यांचं मंगळसूत्र हरवलंय, तर ते शोधत होते मी. तुम्हाला दिसलं इथे कुठे? नाही, मला नाही दिसलं. आणि वहिनीचं मंगळसूत्र ना, ते त्यांच्या गळ्यात असतं. त्याच्या इथे तिथे काढून नाही ठेवत. नाही, पण ते हरवलं तर शोधते. शोध 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 हा, नीट शोध. ओम मीरती देवे नमः. ओम नीरती देवे नमः. नीरती देवे नमः. नाही, माझा कालमुखमणी मला परत हवाय मला माझा कालमुखमणी. त्या अंबिकाच्या फालतू शक्तींमुळे मी इकडे अडकून राहिले. मी सोडणार नाही तिला. मॅडम. माया आलीस तू? हो, मी आले. माया, तुला माझा आवाज ऐकू येतोय? हो, तुम्ही दिसताय मला. मंगळसूत्र सापडलं ना? नाही, ते तुमचं सापडलं. फेक वरून फेक. सॉरी. मी खूप शोधलं, सगळीकडे शोधलं. म्हणजे आत बाहेर घरात सगळे फाउंटेनकडे सगळीकडे शोधलं, पण मला नाही सापडलं. ते नाही सापडलं. असं कसं नाही सापडलं? मला माझं मंगळसूत्र हवंय. शस्त्र मागे घ्या. कुणालाही मीराला हात लावू देणार नाही आणि आमच्या मार्गात येऊ नका. मीरा,
मीरा, मी तुझी शेवटची परीक्षा घेत होते. नीरती देवी, तू इथवर पोचण्यासाठी अनेक संकटांवर मात केलीस. हे तप साधं नव्हतं. आणि अंबिका, तुझ्याशिवाय हे तप साध्य झालंच नसतं. तुझ्यावर महागौरीची कृपा आहे. तू प्रत्येक संकटात मीराच्या पाठीशी उभी राहिलीस. अशी साथ लाभणं हे सुद्धा एक वरदान असतं. मीरा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले. पण मला एक प्रश्न पडलाय, तुला चिरतारुण्य का हवं? आणि तेही आता? तू अजून तरुण आहेस. तू आतापासूनच या मोहाच्या जाळ्यात अडकलेस वाटतं. नाही नीरती देवी, मला चिरतारुण्य नकोय. तुला चिरतारुण्य नकोय? मग तुम्ही इथे का आलात? आम्ही इथे वेगळ्या कारणामुळे आलोय. आम्हाला मंजिरीचं सत्य जाणून घ्यायचे. तिने आमच्या आईचा आत्मा एका कवडीत कैद केलाय. आमचे बाबा कुठे आहेत हे आम्हाला माहित नाहीये. आणि ती माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. तिने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केले. आम्हाला फक्त मंजिरीचं खरं रूप जाणून घ्यायचंय. आणि हा, तिच्याकडे एक मायावी पेटी आहे आणि त्या पेटीवर तुमचं नाव होतं. तिथूनच आम्हाला तुमच्याबद्दल कळलं आणि तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग देखील सापडला. हो नीरती देवी, आम्हाला खरंच चिरतारुण्य नकोय. आम्हाला फक्त आणि फक्त मंजिरीचं सत्य जाणून घ्यायचंय. मीराने जसं तप केलंय तसंच मंजिरीनेही तप केलं होतं आणि मला प्रसन्न करून घेतलं होतं. म्हणून मी तिला चिरतारुण्य मिळवण्याचा मार्ग सांगितला होता. मला तो सांगावाच लागला होता. म्हणजे मंजिरी चिरतरुण आहे? नाही, ती अजून चिरतरुण झालेली नाहीये, त्या मार्गावर आहे. पण मग हे सगळं थांबवायचं कसं? ती मंजिरी लोकांचे जीव घेतीये. आम्हाला हे सगळं थांबवायचंय. बरं, माझ्याकडे तर पंचमहाभूतांची शक्ती सुद्धा आहे, पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाहीये. हे का होतंय असं? अंबिका, प्रश्न तुझ्या शक्तीचा नाही, मंजिरीचा आहे. तुझ्या शक्ती तिच्यावर परिणाम करू शकत नाही, कारण मंजिरी मनुष्य नाही आहे.